सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं निसर्गपूर हे गाव. गावाच्या वेशीवर एक अवाढव्य वडाचं झाड होतं, ज्याच्या पारंब्या जमिनीला टेकल्या होत्या. याच वडाच्या सावलीत वसलं होतं म्हसोबा देवाचं मंदिर. म्हसोबा म्हणजे गावचं रक्षण करणारं जागृत दैवत. मूर्ती तशी साधी, शेंदुराने माखलेली, पण त्या मूर्तीच्या डोळ्यात एक अजब तेज होतं. असं म्हणतात की जो कोणी खऱ्या श्रद्धेने इथे येतो त्याला देव नक्कीच पावतो, पण जो कोणी अहंकार बाळगतो त्याला देव अदृश्य हाताने धडा शिकवतो. या गावची एक अनोखी परंपरा होती. दरवर्षी चैत्र पौर्णिमेला म्हसोबा देवाची मोठी जत्रा भरायची. या जत्रेची पहिली पूजा आणि अभिषेकाचा मान गावातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला न मिळता गावातील एका विशिष्ट गरीब कुटुंबाला मिळायचा. सध्या तो मान सदाशिव नावाच्या एका प्रामाणिक शेतकऱ्याकडे होता. सदाशिवचं कुटुंब पिढ्यानपिढ्या जत्रेची सेवा करत होतं. त्यांच्याकडे धनदौलत नव्हती, पण म्हसोबावर अलोट श्रद्धा होती. पण यावर्षी निसर्गपूरचं वातावरण वेगळं होतं. राजकारणाचे ढग दाटून आले होते. गावचे विद्यमान सरपंच तात्यासाहेब यांना सत्तेची प्रचंड हाव होती. आपली खुर्ची आपल्याच घरात राहावी यासाठी त्यांनी आपला मुलगा विक्रम याला पुण्याहून परत बोलावलं होतं. विक्रम पुण्यामध्ये राहून शिक्षणाच्या नावाखाली केवळ बापाचे पैसे उडवत होता. महागड्या गाड्या, रात्रीच्या पार्ट्या आणि नको नको ती व्यसनं यात तो पुरता बुडालेला असायचा. सलग 3 वर्ष नापास झाल्यावर आणि पुण्यात अनेक वाद घातल्यावर तात्यासाहेबांनी त्याला शेवटचा पर्याय म्हणून राजकारणात उतरवण्याचा निर्णय घेतला. असंच एका दुपारी शांत असलेल्या निसर्गपूरच्या रस्त्यांवर 10-12 गाड्यांचा ताफा धूळ उडवत शिरला. फटाक्यांच्या आवाजाने गाव दणाणून गेलं. गाडीतून विक्रम उतरला. अंगात पांढरा शुभ्र सदरा, गळ्यात सोन्याच्या जाड साखळ्या आणि डोळ्यावर काळा चष्मा. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारची मग्रुरी होती. काय तात्या, या खेड्यात कशाला बोलवलं मला? विक्रमने वडिलांना विचारलं. विक्रम, यंदाची निवडणूक तुला लढायची आहे. तुला सरपंच व्हायचंय. हा आपला वारसा आहे बघ, तात्यांनी ठामपणे त्याला सांगितलं. विक्रमने तसं गावाकडे कटाक्ष टाकला. त्याला या गावाशी, इथल्या लोकांशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्याला फक्त सत्ता हवी होती, जेणेकरून तो अजून ऐशोआरामात जगू शकेल. असेच मग जत्रेचे दिवस जवळ आले होते. दरवर्षीप्रमाणे गावचे पुजारी गुरव काका सरपंचांच्या वाड्यावर आले. रामराम सरपंच, जत्रेची तयारी सुरू करायची आहे. यावर्षी सदाशिवच्या कुटुंबाला पूजेचं आमंत्रण द्यायचंय, त्याबद्दलच बोलायला आलो होतो इकडे, पुजारी विनम्रपणे म्हणाले. तेव्हा बाजूला सोफ्यावर बसलेला विक्रम ताडकन उठला. कोण सदाशिव? तो फाटका माणूस माझ्या देवाचा मान घेणार, आणि मी इथे असताना? पुजारी तसे चक्रावून गेले. पण विक्रम बाबा, ही शेकडो वर्षांची परंपरा आहे. तो मान त्याच्याच घराचा आहे. परंपरा गेल्या खड्ड्यात, विक्रम ओरडला. यंदाचा जत्रेचा संपूर्ण खर्च मी करणार आहे, मग मानही माझाच असणार. तो सदाशिव कोण लागतो? यावर्षी म्हसोबाचा अभिषेक मी स्वतः करणार. जत्रेला अख्खं गाव गोळा होईल. तिथं सर्वांनी पाहिलं पाहिजे की नवा सरपंच कोण आहे ते. ही माझी पॉलिटिकल रॅली असेल. पुजाऱ्यांच्या अंगावर तसा काटाच आला. असं करू नकोस विक्रम, म्हसोबाचा कोप होईल. हा मान भक्तीचा आहे, सत्तेचा नाही. पण विक्रमने त्यांचं ऐकलं नाही. उलट त्याने पुजाऱ्यांचा अपमान करून त्यांना वाड्याबाहेर काढलं.
तसा मग जत्रेचा पहिला दिवस उजाडला. दरवर्षी जत्रेत हरिनामाचा गजर व्हायचा, भजनं व्हायची. पण यावर्षी विक्रमने सगळं चित्रच पालटून टाकलं होतं. मंदिराच्या समोर त्याने एक भव्य स्टेज उभारला होता. रात्रीच्या वेळी तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्याने पुण्याहून लावणी आणि अश्लील डान्स करणाऱ्या मुली बोलवल्या होत्या. मंदिराच्या मागच्या बाजूला विक्रमचे कार्यकर्ते उघडपणे दारू पित होते. ज्या जमिनीला पवित्र मानलं जात होतं तिथे आता मांसाहार आणि मद्यपानाचा वास दरवळत होता. सदाशिव आणि त्याचं कुटुंब लांबूनच हे सगळं पाहत रडत होतं. म्हसोबा देवा, आम्ही गरीब आहोत म्हणून आमचा मान हिरवला गेला, हे ठीक. पण तुझ्या दरबारात हा असा अधर्म सुरू आहे, हे तू कसं सहन करतोयस? सदाशिवने लांबूनच हात जोडून देवाला विचारलं. रात्रीचे तेव्हा 11 वाजले होते. स्टेजवर लावणीचा कार्यक्रम जोरात सुरू होता. प्रचंड आवाजाचे स्पीकर वाजत होते. तरुण मुलं शिट्ट्या वाजवत नाचत होती. विक्रम स्टेजवर बसून आपल्या सत्तेचं प्रदर्शन करत होता. तेव्हाच अचानक आकाशात विजा कडाडल्या. कसलाही पाऊस नसताना अचानक वीज चमकली आणि एका प्रचंड आवाजासह गावातील ट्रान्सफॉर्मर जळून खाक झाला. संपूर्ण जत्रेत एक भयान शांतता आणि काळोख पसरला. काय झालं? लाईट कोणी घालवली? विक्रम चिडून ओरडला. इलेक्ट्रिशियन तसा धावत आला. साहेब, लोड जास्त झालाय वाटतं, ट्रान्सफॉर्मर उडालाय, आता लाईट यायला सकाळच होईल बघा. लोक अंधारात तसं इकडे तिकडे जाऊ लागले. हळूहळू मनोरंजनासाठी आलेली गर्दी पांगू लागली. मात्र मंदिराच्या गाभाऱ्यात एक छोटा नंदादीप जळत होता. त्या मंद प्रकाशात काही वृद्ध गावकरी आणि खरे भक्त तिथेच बसले आणि त्यांनी टाळ वाजवून भजन सुरू केलं. विक्रमला हे पाहून अधिकच संताप आला. तो रागात आपल्या वाड्याकडे निघून गेला. तेव्हा तरी रात्रीचे 2 वाजले असतील. विक्रम मगाशीच आपल्या वाड्यात येऊन त्याच्या आलिशान बेडरूममध्ये झोपला होता. त्याने भरपूर दारू प्यायली होती. तेव्हाच त्याच्या कानावर एक विचित्र आवाज पडला. जणू एखादा विशाल प्राणी जोरात श्वासोश्वास करत होता. त्या पाठोपाठच जमिनीवर काहीतरी जड वस्तू आदळल्याचा आवाज आला. विक्रमची झोप उडाली. तो आवाज खिडकीच्या बाहेरून येत होता. त्याने खिडकीचा पडदा तसा बाजूला सारला. बाहेर चांदणं पडलं होतं. पण त्या चांदण्यांच्या प्रकाशात बाहेर त्याने जे पाहिलं ते पाहून त्याची शुद्ध हरपायची वेळ आली. त्याच्या खिडकीच्या बरोबर बाहेर अंगणामध्ये एक उंच धिप्पाड माणूस उभा होता. त्याचा देह एखाद्या पैलवानासारखा होता. अंगात जुन्या पद्धतीचं पांढरं धोतर, डोक्याला लाल भडक मोठा फेटा, एका हातामध्ये जळती मशाल आणि दुसऱ्या हातामध्ये लांब लाकडी काठी ज्याला पितळेची कडी आणि घुंगरू बांधले होते. तो माणूस एका प्रचंड काळ्या रंगाच्या आणि उग्र डोळ्यांच्या रेड्यावर बसला होता. त्या रेड्याची शिंग एवढी मोठी होती की पाहूनच धडकी भरत होती. त्या माणसाने आपली मान वळवून थेट विक्रमच्या डोळ्यात पाहिलं. त्याचे डोळे साधे नव्हते, ते आगीच्या गोळ्यासारखे लाल भडक होते. त्याच्या नजरेत क्रोध होता, जरब होती. विक्रमला असं वाटलं की त्या नजरेने जळून तो राख होईल. विक्रम घाबरून मागे सरकला. कोण आहेस तू? बाबा, बाबा, कोणीतरी आलंय, तो ओरडला. पण त्याचा आवाज घशामध्येच अडकला होता आणि काही क्षणात तो
तो रेडा आणि तो माणूस अंधारात अदृश्य झाले. विक्रम पुरता घामाघूम झाला होता. तो तसाच धावत खाली आला. त्याने बागेत पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. मात्र जमिनीवर त्या रेड्याच्या खुरांचे ताजे ठसे उमटले होते, जे खोलवर जमिनीत रुतले होते. इतक्यात वाड्याच्या मागच्या बाजूने आरडाओरड ऐकू आला. तात्यासाहेब धावत बाहेर आले. विक्रम, अरे पळ, आपल्या तिजोरीच्या खोलीला आग लागली आहे. ज्या खोलीत तात्यांनी आणि विक्रमने निवडणुकीसाठी वाटायला आणलेले पैसे ठेवले होते, त्या खोलीला अचानक आग लागली होती. विशेष म्हणजे तिथे कोणतीही शॉर्ट सर्किटची शक्यता नव्हती. आग एवढी भीषण होती की कोणालाही आत जाता येत नव्हतं. विक्रम आणि त्याचे कार्यकर्ते पाणी टाकू लागले, पण पाणी जणू आगीत तेल ओतण्याचं काम करत होतं. डोळ्यात देखत त्यांचा सर्व काळा पैसा जळून राख झाला. हे विरोधी उमेदवाराचं काम दिसतंय. त्यानेच मगाशी लाईट घालवली आणि आता त्यानेच आग लावली आहे वाटतं. विक्रम रागाने बेभान होऊन ओरडला. दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण गावामध्ये पैशांच्या आगीची चर्चा सुरू झाली. पुजारी गुरव काका पुन्हा वाड्यावर आले. विक्रमच्या तोंडून त्या माणसाचं वर्णन ऐकून ते थरथर कापायला लागले. सरपंच, विक्रम बाबा, तुम्ही ज्याला पाहिलं ते साक्षात म्हसोबा देवच होते. रेडा हे त्यांचं वाहन आहे. देव स्वतः तुम्हाला सावध करायला आले होते. अजूनही वेळ गेली नाही. ती राख आपल्या कपाळाला लावा, म्हसोबाची माफी मागा आणि सदाशिवचा मान त्याला परत द्या. अन्यथा पुढचा प्रहार हा पैशांवर नाही तर प्राणांवर असेल. विक्रमने पुजाऱ्यांचा गळा पकडला. म्हाताऱ्या, मला मूर्ख समजू नकोस. कोणीतरी वेषांतर करून मला घाबरवायला आलं होतं. आता बघ मी या गावाला कसं सरळ करतो ते. विक्रमने तसं आपल्या गुंडांना घेऊन विरोधी उमेदवाराच्या घरावर हल्ला केला. पण तेव्हा कळलं की तो माणूस तर 2 दिवसांपासून जिल्ह्याच्या ठिकाणी होता. विक्रमचं डोकं काम करेन असं झालं. जत्रेचा तेव्हा 3रा दिवस होता. विक्रमने ठरवलं होतं की आज काहीही झालं तरी तो मंदिरात जाऊन स्वतःच्या हस्ते महाआरती करणार. संध्याकाळी तो मंदिरात पोहोचला. संपूर्ण गावात एक प्रकारचं दडपण होतं. हवा अचानक कुठेतरी गायब झाली होती, त्यामुळे झाडांची पानं सुद्धा हलत नव्हती. विक्रमने जसं आरतीचं ताट हातात घेतलं तसा मंदिराच्या गाभाऱ्यात एक जोराचा वारा घुमला. सर्व दिवे विझून गेले आणि गाभाऱ्याच्या बाहेरून घुंगरांचा आवाज येऊ लागला. आणि मग तोच काहीतरी जड वस्तू जमिनीवर आदळल्याचा आवाज. विक्रम आणि तात्यासाहेब मंदिराच्या सभामंडपात आले. तिथे त्यांना जे दिसलं ते पाहून उपस्थित लोकांची वाचाच बसली. समोर तोच रेडा उभा होता, पण यावेळी तो एकटा नव्हता. त्याच्या भोवती एक अनामिक प्रकाश होता. तो धिप्पाड पुरुष रेड्यावरून तसा खाली उतरला. त्याच्या हातातील काठी जेव्हा जमिनीवर आदळली तेव्हा संपूर्ण मंदिराचा पाया हादरला. विक्रमने घाबरून आपली बंदूक बाहेर काढली. कोण आहेस तू? समोर येऊ नकोस, नाहीतर गोळी घालेन. तो पुरुष मात्र संत गतीने पुढे आला. विक्रमने तशी बंदुकीतून गोळी झाडली, पण गोळी त्या पुरुषाच्या अक्षरशः आरपार गेली. जणू तो हवेचा बनलेला होता. आणि पुढच्या क्षणी विक्रमची बंदूक प्रचंड गरम झाली आणि त्याच्या हातातून खाली निसटली. त्या पुरुषाचा आवाज
तेव्हा मेघांच्या गडगडाटासारखा घुमला. मूर्खा, ज्या भूमीचं रक्षण मी पिढ्यानपिढ्या करतोय तिथं तू सत्तेचा माज दाखवतोस, माझ्या भक्ताचा मान हिरवतोस. ही भूमी माझी आहे, हा निसर्ग माझा आहे. तुझा अहंकार आता याच मातीत गाडला जाईल. तेव्हाच विक्रमला अचानक श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला. त्याला असं वाटलं की कोणीतरी अदृश्य हाताने त्याचा गळा घट्ट आवळला आहे. त्याचे डोळे पांढरे होऊ लागले. तो जमिनीवर पडून माशासारखा तडफडू लागला. तात्यासाहेब हतबल होऊन हे सर्व पाहत राहिले. त्यांचे रक्षण करायला कोणीच गावातलं पुढे येत नव्हतं. तात्यासाहेबांना आपली चूक समजली. ते धावत गेले आणि त्या धिप्पाड पुरुषाच्या पायाशी पडले. महाराज, आम्हाला माफ करा. आमचा माज उतरला आहे. माझ्या मुलाला सोडा, त्याला मारू नका. पुजारी गुरव काका तसे ओरडले. सरपंच, सदाशिवला बोलवा, तोच आता तुम्हाला वाचवू शकतो. सदाशिव, जो लांब उभा होता आणि हे सर्व पाहत होता, तो धावत तसा समोर आला. त्याने पाहिलं की विक्रमचा जीव कंटाशी आला आहे. सदाशिवने त्या पुरुषासमोर हात जोडले. म्हसोबा देवा, मायबापा, हे चुकले, पण हे तुमच्या गावचं लेकरू आहे. याला जीवनदान द्या. तुमच्या लेकराची ही विनंती अमान्य करू नका. सदाशिवने म्हसोबाच्या पायाखालची माती उचलली आणि विक्रमच्या कपाळाला लावली. त्या स्पर्शाबरोबर विक्रमचा गळा मोकळा झाला. तो जोरात खोकू लागला आणि शुद्धीवर आला. तेव्हा समोर असलेली ती भव्य आकृती हळूहळू धुरासारखी विरघळून गेली. रेड्यांच्या खुरांचे आवाज दूरवर जाऊन शांत झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी विक्रम पूर्णपणे बदलला होता. त्याच्या डोळ्यातील मग्रुरी गेली होती आणि तिथे एक प्रकारची नम्रता आली होती. त्याने स्वतः सदाशिवच्या घरी जाऊन त्याची माफी मागितली आणि त्याला वाजत गाजत मंदिरात आणलं. त्या शेवटच्या दिवशी सदाशिवने जेव्हा म्हसोबाची पूजा केली तेव्हा संपूर्ण गावाला एक वेगळं समाधान मिळालं. विक्रमने निवडणुकीचा नाद सोडला आणि तो पुण्यात न जाता गावातच राहून प्रामाणिकपणे शेती करू लागला. त्याने गावात एक भव्य दवाखाना बांधला आणि गरिबांची सेवा सुरू केली. निसर्गपूरच्या त्या वेशीवर आजही म्हसोबाचं मंदिर उभं आहे. आजही लोकांना रात्रीच्या वेळी म्हसोबाच्या काठीचा आणि त्या घुंगरांचा आवाज ऐकू येतो. पण आता तो कोणाला घाबरवण्यासाठी नसतो, तर गावचं रक्षण करण्यासाठी असतो. सत्ता आणि संपत्ती येते आणि जाते, पण श्रद्धा आणि परंपरा ही मनाची श्रीमंती असते. देवाला सोन्याचा अभिषेक नको असतो, तर भक्तीचा एक निर्मळ ओहळ हवा असतो. तर मित्रांनो, आजची ही कथा मी इकडेच संपवतो. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा. तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओखालील सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत मी संकेत राणे तुम्हा सर्वांचा निरोप घेतो.